नमस्कार मित्रांनो, मनाला शांतता, विचारांना गती आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या या आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत अखंड श्रद्धेचा आधार, करुणेचा सागर आणि विश्वासाचं दुसरं नाव स्वामी समर्थ. हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, मनात उतरू द्या. कदाचित आजचा संदेश तुमच्यासाठीच असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मनात शंका ठेवलीस तर मार्ग धूसर दिसेल, विश्वास ठेवला तर रस्ता आपोआप तयार होईल. आपण अनेकदा भविष्याची चिंता करतो, पण स्वामी शिकवतात, उद्याची काळजी मला सोपव, आजचा दिवस शांतपणे जग. जीवनात अडथळे आले म्हणजे देव दूर गेला असे नसते. कधीकधी तो आपली ताकद वाढवत असतो. स्वामी म्हणतात, तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसत नाहीत असं समजू नकोस. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच नव्या सुरुवातीची वेळ आलेली असते. स्वामी समर्थ सांगतात, स्वतःला कमी समजणं बंद कर, कारण मी तुझ्या सोबत आहे. मन अस्थिर असेल तर बाहेर उत्तर शोधू नका. शांत बसा, श्वास घ्या आणि मनात फक्त एकच नाव घ्या, स्वामी समर्थ. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार होतोच. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी हरकत नाही, स्वामी ठेवतात आणि तोच खरा आधार असतो. संकट तात्पुरती असतात, माझी कृपा कायमची असते. हे वाक्य मनात ठेवा आणि आयुष्याकडे भीतीने नाही, विश्वासाने पहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू एकटा चालतोयस असं तुला वाटत असेल, पण तुझ्या प्रत्येक पावलामागे मी आहे. जीवनात कधीकधी आपल्याला अन्याय झाल्यासारखं वाटतं, पण स्वामी सांगतात, ज्याचं कर्म शुद्ध असतं त्याचं भविष्य उज्ज्वल असतं. वाईट काळ कायम राहत नाही, तो फक्त आपल्याला शिकवून जातो कोण आपलं आहे आणि कोण फक्त नावापुरतं. स्वामी समर्थ शिकवतात, राग कमी ठेव, क्षमाशीलता वाढव, कारण शांत मनातच माझं वास्तव्य असतं. जर आज तुम्हाला अपयशाने तोडलं असेल तर लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही, तो यशाची तयारी असतो. मनात भीती ठेवू नकोस, भीती श्रद्धेला कमकुवत करते. कितीही अंधार झाला तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच कितीही संकट आली तरी स्वामींची कृपा कमी होत नाही. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रयत्न करत राहा, फळाची चिंता मला सोपव. आज जर तुम्ही मनापासून एकच गोष्ट ठरवली की काहीही झालं तरी श्रद्धा सोडायची नाही, तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. मी वेळ पाहून देत नाही, मी गरज पाहून देतो. म्हणून उशीर झाला असं वाटलं तरी निराश होऊ नका. योग्य वेळी योग्य गोष्ट नक्की मिळते. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते व्यर्थ नाही. प्रत्येक वेदना एक शिकवण घेऊन येते, प्रत्येक प्रतीक्षा एक सुंदर परिणाम घेऊन येते. तुम्हाला वाटत असेल की माझ्याच नशिबात इतकं दुःख का? तर स्वामी म्हणतात, ज्याला मी अधिक प्रेम करतो त्याची अधिक परीक्षा घेतो. मनातली अस्वस्थता ही बाहेरच्या परिस्थितीमुळे नसते, ती विश्वास कमी झाल्यामुळे असते. श्रद्धा ठेवलीस तर मी काम करीन, संशय ठेवलास तर तूच थांबशील. जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण प्रयत्न, संयम आणि विश्वास हे नेहमी आपल्या हातात असतात. स्वामी समर्थ शिकवतात, जे तुझ्याकडून निघून गेलं ते तुझ्यासाठी नव्हतंच, म्हणून भूतकाळाला धरून बसू नका. जे पुढे आहे ते कदाचित अधिक सुंदर असेल. मी तुला कधीच सोडणार नाही, फक्त तू हार मानू नकोस. आज जर तुम्ही थकला असाल तर थोडा विसावा घ्या, पण श्रद्धेचा हात सोडू नका. कारण अंधार कितीही गडद असला तरी एक छोटी ज्योत संपूर्ण रात्र उजळवू शकते. आणि ती ज्योत म्हणजे स्वामींवरचा विश्वास. जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे भीतीला जागा नसते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात एकाच विश्वासाने करा की आज काहीही झालं, स्वामी माझ्यासोबत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू परिस्थितीकडे पाहतोस, मी तुझ्या सामर्थ्याकडे पाहतो.
आपण स्वतःला कमकुवत समजतो, पण स्वामी आपल्यातली ताकद पाहतात, जी ताकद आपल्यालाही अजून माहीत नसते. तक्रार कमी कर, कृतज्ञता वाढव, कारण ज्याच्याकडे जे आहे त्याची जाणीव झाली की मन आपोआप शांत होतं. कधीकधी उत्तर लगेच मिळत नाही, कारण स्वामी घाईत देत नाहीत. ते योग्य वेळी योग्य गोष्ट देतात. मी उशीर करत नाही, मी तयारी करतो. जीवनात काही दरवाजे बंद होतात, तेव्हा निराश होऊ नका, कारण स्वामी कधीकधी चुकीचे मार्ग बंद करून योग्य मार्ग उघडत असतात. तू फक्त सत्याचा मार्ग धर, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मनात द्वेष ठेवू नका, कारण द्वेषाने दुसऱ्याचं नाही आपलं नुकसान होतं. स्वामी समर्थ सांगतात, क्षमाशील मनात माझी कृपा टिकते. जर तुम्ही आजपर्यंत स्वतःवरच रागवत असाल तर आता स्वतःला माफ करा. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवता येतं. तुझं नशीब बदलण्याची ताकद तुझ्या श्रद्धेत आहे. म्हणूनच प्रत्येक सकाळी स्वतःला एकच वाक्य सांगा, मी एकटा नाही. कारण जिथे विश्वास असतो तिथे स्वामी असतात. मित्रांनो, आजचे हे शब्द जर तुमच्या मनाला क्षणभर जरी शांतता देऊन गेले असतील तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. स्वामी समर्थ यांचे विचार हे फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते आयुष्य जगण्याची पद्धत शिकवतात. जीवनात कितीही अंधार असो, एक छोटी श्रद्धेची ज्योत संपूर्ण मार्ग उजळवू शकते. आणि हीच ज्योत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नवी दिशा देण्यासाठी आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश इतरांपर्यंत शेअर करा. कॉमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटू अशाच प्रेरणादायी, शांतता देणाऱ्या विचारांसह. तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला देत राहू एक सकारात्मक, एक विश्वासाची, एक प्रकाशाची नवी दिशा. जय जय स्वामी समर्थ.